हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स यामधील आपण नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. या अगोदर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, त्यानंतर कोणते वेगवेगळे किंगडम्स आहेत आणि सायंटिस्ट याबद्दल आपण डिस्कस केले आहे. त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत मित्रांनो क्लासिफिकेशन्स ऑफ विटकर फॉर देअर कन्सिडरेशन क्रायटेरिया. जे काही रॉबर्ट विटकर जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे, ठीक आहे, तर त्याचा काय क्रायटेरिया होता ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा आजचा असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, जेणेकरून तुम्हाला समोरचा टॉपिक जो आहे जे आपण किंगडम बघणार आहोत त्याकरता खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आपण लास्टमध्ये फ्लोचार्ट बघितला होता, तो तुम्हाला फ्लोचार्ट या ठिकाणी दिसत असेल. ठीक आहे, तर आता बघणार क्रायटेरिया. तर जो काही रॉबर्ट हार्डिंग विटकरनं, ठीक आहे, ही वॉज अ अमेरिकन इकॉलॉजिस्ट. ही गिव्स द 5 किंगडम in 1969. Which are the 5 kingdom? First one is Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. ठीक आहे, which kingdom have no cell wall? मित्रांनो, तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो, त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये करा. Which kingdom have no cell wall? First question. Second question, which kingdom have cell wall but cannot perform photosynthesis? ठीक आहे, आणि थर्ड क्वेश्चन, which kingdom have cell wall अँड परफॉर्म फोटोसिंथेसिस अँड प्रिपेअर देअर ओन फूड. ठीक आहे, 3 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट्स करा. ठीक आहे, आता आपण मूव करूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. तर एकूण 5 क्रायटेरिया आहे. ठीक आहे, 5 पॉईंटमध्ये रॉबर्ट हार्डिंग विटकरनं काय केलं, क्लासिफिकेशन केलं होतं. ठीक आहे, तर ते 5 क्लासिफिकेशन कोणकोणते आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर पहिलं क्लासिफिकेशन जे येतं तो येतं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ओके, सेकंड आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. फर्स्ट वन इज complexity of cell structure, second one is complexity of organism, third one is mode of nutrition. ओके, काय काय मोड आहेत कोणकोणते. ठीक आहे, फोर्थ वन येतं लाईफस्टाईल. ओके, आणि 5वा आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आय होप तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. कोणते आहेत 5? फर्स्ट वन इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यानंतर लाईफस्टाईल आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हे आपल्याला 5 क्रायटेरिया पाहिजेत. तर स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिला आपल्याकडे आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ठीक आहे, नेमकं सेलचं स्ट्रक्चर कसं असणार. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मे बी प्रोकार्योटिक्स. हे काय असेल, प्रोकार्योट्स. बघा, कुठं प्रोकार्योट्स असतं किंवा प्रोकार्योट्स अँड यूकॅरियोट्स. ठीक आहे, हे आपलं काय असेल, पहिला पॉईंट असेल कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. तर सेल स्ट्रक्चर जे आहे हे दोनच असेल, एक म्हणजे प्रोकार्योट्स आणि एक म्हणजे कुठलं, यूकॅरियोट्स. आता प्रो म्हणजे काय आणि यू म्हणजे काय आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहिला आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. तर पहिला आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर प्रोकार्योट्स टू इकॅरियोट्स किंवा प्रोकार्योट्स अँड यूकॅरियोट्स. ठीक आहे, सेकंड जे आपलं क्रायटेरिया आहे बीवाला, तो बघणार आपण कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, तुम्हाला जर चॅनल व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, आता बघा जस्ट आपण बघितलं की नेमकं सेल स्ट्रक्चर कुठलं असेल. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, तर एकतर तो सेल जो आहे हा प्रोकॅरियोटिक असू शकतो किंवा यूकॅरियोटिक असतं. क्लिअर दॅट. आता बघायचं आपल्याला कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता जो ऑर्गॅनिझम जो आहे हा कुठला असेल, तर ऑर्गॅनिझम मे बी इन केस ऑफ युनिसेल्युलार, काय असेल, युनिसेल्युलार अँड मल्टीसेल्युलर. ठीक आहे, जो काही ऑर्गॅनिझम आहे एकतर हा युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल. ह्यासुद्धा आपण प्रिव्हियसली आपण डिस्कस केलं आहे, फक्त आपल्याला हायलाईट पण या ठिकाणी मी क्लिअर करतो आहे. ठीक आहे, तर याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे, याच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पुस्तकातसुद्धा याच पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे, तर पहिला आहे क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर प्रोकार्योट्स टू यूकॅरियोटिक्स. सेकंड आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा लक्षात घ्या, हा जो प्रोकार्योटिक्स आहे म्हणजेच काय, those living organism which have only one cell, which have only single cell, those organism which carry all necessary activities, all necessary functions, that is a prokaryotic. ठीक आहे, म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे सर्व ॲक्टिव्हिटी जे आहे, जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्या लिव्हिंग थिंगच्या, हे कुठली सेल कॅरी करेल, एकच सेल कॅरी करेल, दॅट इज नोन ॲज युनिसेल्युलर. ठीक आहे, आणि यूकॅरियोटिक म्हणजे काय, ह्युमन्स, ॲनिमल्स, हे याची प्रत्येक एकच सेल कॅरी नाही करत, त्या खूप साऱ्या डिफरंट टाईपच्या काय असतात, सेल असतात, टिश्यू असतात आणि वेगवेगळे फंक्शन्स काय करतात, कॅरी करतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ह्युमनमध्ये आपण फूड
ईट केलं आहे, तर फूडला डायजेस्टिव्ह करण्याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम, त्यापासून एनर्जी मिळण्याचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. जे काही एनर्जी भेटली आपल्याला त्याला बॉडीमध्ये सर्क्युलेट करण्याचं काम सर्क्युलेटरी सिस्टीमचं आहे. ठीक आहे, त्या पद्धतीचं. पण इन केस ऑफ युनिसेल्युलरमध्ये काय करते, एकच ॲनिमल काय करतं, पूर्ण ऑल ॲक्टिव्हिटी काय करतो, तो परफॉर्म करतो तो. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, इथपर्यंत क्लिअर असेल. कमेंट्समध्ये करा क्लिअर. यस माझा आवाज व्यवस्थित येतोय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्ससुद्धा करा. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. थर्ड त्या ठिकाणी मोड ऑफ न्यूट्रिशन. कुठला आहे, मोड ऑफ न्यूट्रियंट्स. ठीक आहे, आता बघा, आता तुम्ही काल आपण प्रिव्हियस टाइममध्ये आपण फ्लोचार्ट बघितला होता. ठीक आहे, प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स तुम्हाला सुद्धा पेज नंबर 1वरती दिसत असेल. ठीक आहे, तर प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स हे लिव्हिंग थिंगचे 2 पार्ट आहेत, प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक. तर प्रोकॅरियोटिकमध्ये किंगडम मोनिरा येतं आणि यूकॅरियोटिकमध्ये फर्दर 2 आहे, एक युनिसेल्युलर आणि एक मल्टीसेल्युलर. त्यामध्ये प्रोटिस्टा आणि युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर येतं. तर युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा येतं आणि फर्दर 3 कॅरेट होते तिथं, फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया. तर या ठिकाणी आपल्याला मोड ऑफ न्यूट्रिशन पाहायचं आहे. ठीक आहे, तर मोड ऑफ न्यूट्रिशन या ठिकाणी 3 आहेत. तर मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये फर्स्ट जो आहे कोण, या ठिकाणी आपण म्हणूया प्लांटी. ठीक आहे, पहिला काय म्हणूया आपण या ठिकाणी प्लांट्स. ठीक आहे, प्लांटचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय असेल. ठीक आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं प्लांट्स. ठीक आहे, तर प्लांट्स आर द ऑटोट्रॉप्स. प्लांट्स आर द ऑटोट्रॉप्स. हे काय असते आपले ऑटोट्रॉप असते. दे प्रिपेअर्ड देअर ओन फूड. हे काय करते, बिकॉज दे प्रिपेअर्ड देअर ओन फूड. हे स्वतः फूड काय करते, प्रिपेअर करते. बाय विच रिॲक्शन, विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. कोणती रिॲक्शन परफॉर्म करतो तो, फोटोसिंथेसिस रिॲक्शन करतो. कोण, इन केस ऑफ प्लांटमध्ये. इथपर्यंत क्लिअर. यस, क्लिअरपर्यंत हा होता प्लांटचा. ठीक आहे, यामध्ये सेकंड जो आहे तो येतो फंगाय. ठीक आहे, फंगाय येतं. ठीक आहे, तर फंगाय करतं, फंगाय आर द सॅफ्रोडॉफ किंवा सॅफ्रोफाईट. हा कोण आहे, सॅफ्रोफाईट्स. हा कोण आहे, सॅफ्रोफाईट. आता सॅफ्रोफाईट म्हणजे काय, दे डिकम्पोज टू द अदर ऑर्गॅनिझम, दे डिपेंड्स ऑन द अदर ॲनिमल्स. ठीक आहे, हे काय अदर ॲनिमलला काय करते, फिट करते. ओके, क्लिअरपर्यंत. दोज ऑर्गॅनिझम दे ऑब्टेन देअर न्यूट्रिशन फ्रॉम द डेड बॉडीज. ठीक आहे, सॅफ्रोफाईट हे काय करते, अदर ॲनिमलला काय करते, फिट करते. ठीक आहे, म्हणजे डिकम्पोजर आहे. हा एकूण एक डिकम्पोजर आहे. ठीक आहे, हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, आणि थर्ड वन येतं कुठलं, ॲनिमल्स. ठीक आहे, 3 पॉईंट पाहिजे आपल्याला, प्लांट्स, फंगी आणि ॲनिमल्स. तर ॲनिमल्स कोणते आहेत, तर ॲनिमल्स आर द हेटेरोट्रॉप्स. ॲनिमल्स काय येतं, हेटेरोट्रॉप्स आहेत. दे ऑब्टेन देअर फूड फॉर द प्लांट्स, ॲनिमल्स. ठीक आहे, दे डिपेंड्स ऑन द. ठीक आहे, दीज आर द मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, आणि फोर्थ वन या ठिकाणी येतं आहे, जे आपल्याला क्रायटेरिया बघायचा आहे. तो क्रायटेरिया म्हणजे या ठिकाणी लाईफस्टाईल. काय असेल, लाईफस्टाईल. ठीक आहे, आता लाईफस्टाईलमध्ये काय सांगणार तुम्ही, तर लाईफस्टाईल कोणी सांगायची, यांची सांगायची. प्लांट्स कोण आहे, पहिली लाईफस्टाईल कोणाची, प्लांट्सची. तर प्लांट्स कोण आहे, ठीक आहे, व्हॉट आर द प्लांट्स. तर प्लांट्स कोण आहे, प्लांट्स आर द, आपण या ठिकाणी काय म्हटलं आपण, ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, दोज आर प्रिपेअर देअर ओन फूड. दोज ऑर्गॅनिझम ते प्रिपेअर्ड देअर ओन फूड. दिसते व्यवस्थित सर्व, यस. ठीक आहे, ऑटोट्रॉप म्हणजे काय होतं, दे प्रिपेअर्ड देअर ओन फूड. आता जे ओन फूड प्रिपेअर करते आपण ऑटोट्रॉप म्हणतो. आणि हे ऑटोट्रॉप्स कोण असतात, प्रोड्युसर असतात. कोण असतात, प्रोड्युसर असतात. ठीक आहे, तर याला काय म्हणतात, लाईफस्टाईल. प्लांट हा कोण आहे, प्रोड्युसर आहे. ठीक आहे, सेकंड थिंग कोण आहे त्या ठिकाणी, फंगाय. ठीक आहे, फंगी कोण आहे, तर फंगी या ठिकाणी काय, डिकम्पोजर आहे. कोण आहे, डिकम्पोजर. ओके, डिकम्पोजर आहे. डिकम्पोजर का, फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमलची बॉडी आहे, कन्सिडर एखाद्या ॲनिमलची नाही बॉडी आहे, कन्सिडर, जस्ट इमॅजिन. ठीक आहे, हे एक ॲनिमलची बॉडी आहे आणि ही बॉडी डेड बॉडी आहे. तर या बॉडीला डिकम्पोज करण्याचं काम बॅक्टेरिया करतात, फंगाय करतात. ठीक आहे, म्हणून हा कोण आहे, डिकम्पोजर आहे. आणि लास्ट वन आहे कोणी, कुठला, ॲनिमल्स. कोण येतं, ॲनिमल्स. तर ॲनिमल्स काय, हेटेरोट्रॉप्स आहेत, दुसऱ्यावर डिपेंड्स आहेत. तर दॅट हेटेरोट्रॉप्स, दॅट ॲनिमल्स इज नोन ॲज कन्झ्युमर. याला काय म्हटलं जातं, कन्झ्युमर्स. ओके, तर मोड ऑफ न्यूट्रिशन तर लक्षात असेल. ठीक आहे, आणि नंतर काय, लाईफस्टाईल. तर प्लांट हा प्रोड्युसर आहे,
फंगी हा डिकम्पोजर आहे, ॲनिमल्स हा कन्झ्युमर आहे. तर यामध्ये सुद्धा डिफरंट टाईपचे कन्झ्युमर आहेत. प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर, टॉप अपेक्स कन्झ्युमर, त्यानंतर ओमनिवरस. हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकले असाल की आपण समोरसुद्धा आपल्याला इकोसिस्टम या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर त्यावरसुद्धा आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, कॉमेंट्स करा पटापट. येस. आणि यामधील क्रायटेरियामधील शेवटचा पॉईंट येतं ईवाला, म्हणजे आपल्या ठिकाणी जो 5 क्रायटेरिया सांगितले होते रॉबर्ट हार्डिंग विटकरनं, त्या ठिकाणी आपल्याला समजून जाईल. आता याचं काम कुठं आहे, तर समोरचे जे किंगडम पाहायचे त्या ठिकाणी आपल्याला याचा यूज पडणार. ठीक आहे, तर लास्ट वन आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. ठीक आहे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिपमध्ये काय असेल, तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप आर रिलेटेड टू द फर्स्ट टू कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. काय सांगितलं, प्रोकार्योट्स टू इकॅरियोट्स. आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझममध्ये काय सांगितलं होतं, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. बस तेच लिहायचं आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर तुम्ही काय सांगणार, प्रोकॅरियोटिक टू यूकॅरियोटिक्स and unicellular to multicellular. ठीक आहे, these are the 5 criteria for the considering classifications of रॉबर्ट हार्डिंग विटकर. हे रॉबर्ट हार्डिंग विटकरचे 5 क्रायटेरियाज आहे फॉर देअर क्लासिफिकेशन. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत हे 5 क्रायटेरिया खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, यानंतर आपण प्रिव्हियसमध्ये आपण फ्लोचार्ट बघितला होता. तो फ्लोचार्टसुद्धा तुम्हाला आठवत असेल, त्या ठिकाणी आठवत असेल तर या ठिकाणी मी सिम्पल थोडक्यामध्ये या ठिकाणी मी या ठिकाणी काढतो आहे. ठीक आहे, तुमच्यासुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. या ठिकाणी काढता लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा, ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. ठीक आहे, आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे 2 मध्ये फर्दर डिवाईड होते. एक म्हणजे कुठला, प्रोकार्योट्स, बरोबर ना, प्रोकार्योट्स. ठीक आहे, प्रोकार्योट्स. ठीक आहे, आणि दुसरा कुठला आहे, यूकॅरियोट्स. ठीक आहे, तर हा प्रोकार्योट्स जो असतो ना, हा असतो युनिसेल्युलर. कोण असते, युनिसेल्युलर. आणि युनिसेल्युलरमध्ये पहिला किंगडम कोणता असतो या ठिकाणी, मोनेरा. कोणता असतं, किंगडम मोनेरा असतं. पण हा यूकॅरियोटिक जो आहे मल्टीसेल्युलर म्हणतो आपण याला, या यूकॅरियोटिकला काय म्हणायचं, मल्टीसेल्युलर. ठीक आहे, मल्टीसेल्युलर. पण हा फर्दर 2 मध्ये डिवाईड असतं. कितीमध्ये, 2 मध्ये डिवाईड असतं. तर या 2 मध्ये कोण असते, तर यूकॅरियोटिकमध्ये सुद्धा एक युनिसेल्युलर असतं. कोण असतं, युनिसेल्युलर असते. ठीक आहे, युनिसेल्युलर असते. ठीक आहे, मग या युनिसेल्युलरमध्ये कोण आहे, त्या ठिकाणी सेकंड किंगडम आहे प्रोटिस्टा. कोणता किंगडम आहे आपल्याकडे, किंगडम प्रोटिस्टा आहे. तो युनिसेल्युलर आहे बट यूकॅरियोटिकमध्ये येतं. आता यूकॅरियोटिकमध्ये काय येतं, कारण याला वेल डेव्हलप काय न्यूक्लियस आहे, त्यामध्ये हे यूकॅरियोटिकमध्ये येतं. पण सेल कसा आहे, तर सिंगल सेल आहे. पण हा जो मल्टीसेल्युलर आहे ना, हा फर्दर 3 मध्ये क्लासिफाईड होते. कितीमध्ये, फर्दर 3 मध्ये होते. तर फर्दर 3 कोणता आहे, तर पहिला आहे या ठिकाणी फंगी, दुसरा या ठिकाणी प्लांटी, आणि चौथा आहे या ठिकाणी ॲनिमिलिया. ठीक आहे, तर हे 5 किंगडम आहेत बघा. कोणकोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया. तुम्हाला मी हेच सांगितलं बघा, आपण प्लांटी, फंगाय आणि ॲनिमल बघितलं. मोनेरा आणि प्रोटिस्टा हे आपल्याला किंगडम डिस्कस करायचे आहे. समोर आपल्याला जो पॉईंट आहे त्यामध्ये आपलं हेच आहे, किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा, नंतर किंगडम फंगाय असेल. ठीक आहे, हे आपल्याला 3 महत्त्वाचे किंगडम आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहे. आणि नंतरचा पॉईंट जो असेल आपला मायक्रो ऑर्गॅनिझमचा असेल. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही कॉमेंट्स असेल तर कॉमेंट्स करा, आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा. आणि इतर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट तुम्ही शोधू शकता. प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ दिलेले असतील, किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.